स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे आंबोळ्या आणि मी आंबोळ्या बनवणार आहे। तर या मी जे पीठ बनवणार आहे आंबोळीचं त्याच्यानं आंबोळ्या पण छान होतात आणि इडल्या पण छान होतात। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे आंबोळ्यांचे साहित्य आहे। तर त्याच्यासाठी मी हे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ असे आपले जाडे आपले रेशनचे वगैरे येतात ना तेही चालतात, जाडे असे तांदूळ घ्यायचे। त्याच्यात मी थोडे मेथ्या घालून घेतले आहे, 1 छोटा चमचा। आणि ही उडदाची डाळ घेतली आहे। तर उडदाची डाळ मी हे 3 ग्लास तांदूळ घेतले तर 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आहे। त्याच्यामध्ये मी थोडी चण्याची डाळ, बारका चमचा चणा डाळ टाकलेली आहे। आणि हे पोहे घेतलेले आहेत, थोडेसे 1 मूठ एवढे आपल्या पोहे घेतलेले आहेत। तर ह्याची प्रोसेस अशी आहे की आदल्या दिवशी आहे ना आपल्याला 5-6 वाजता भिजत ठेवायचे, कारण आपल्याला 5-6 तास ते भिजून नंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सर मधनं। त्याच्यासाठी मी आता हे भिजत ठेवणार आहे। तर हे मी मेथी आणि तांदूळ एकत्र केलेले आहेत ना, ते व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेतले आहेत। आता हे मी भिजत ठेवणार आहे। आणि हे तसेच उडदाची डाळ पण मी व्यवस्थित धुवून घेऊन पाणी घालून ठेवले। त्याला आपल्याला 5-6 तास भिजवायचे। आणि पोहे आहेत ना ते 2 तास अगोदर भिजवणार आहे, तर ते मी तसेच ठेवलेले आहे। आता हे मी झाकून ठेवत आहे। आपल्याला ह्याला 6 तासानंतर वाटायचे। आणि पोहे आपल्याला 2 तास अगोदर भिजत घालायचे। तर आता मी हे पोहे आहेत ना हे धुवून भिजत ठेवते। 1-2 तास अगोदर आपल्याला भिजत घालायचे असते। आता मी धुवून भिजत ठेवते। आता आपले पोहे मी असे धुवून पाणी घालून थोडं भिजत ठेवलंय। आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 तासांनी, आता हे आपलं आंबोळ्यांचं साहित्य आहे हे आता भिजत घालून 6 तास झाले आहेत याला। आता हे मी मिक्सर मधनं वाटून घेते। बघा हे आपल्याला तांदूळ आणि मेथ्यानं छान अशा भिजले गेले। आणि ही उडदाची डाळ आणि चणा डाळ हे पण छान असे भिजले गेलेले आहेत। आणि हे आपले पोहे 1-2 तास अगोदर भिजत घातलेले ते पण छान भिजले आहेत। आता याला आपल्याला सगळ्याला थोडं मीठ घेऊन वाटायचे। आता हे मी तांदूळ घेतोय थोडे। आणि हे कसं हे असं सेपरेटच भिजत घालायचं, म्हणजे वेगवेगळं तांदूळ आणि मेथी आणि ही उडदाची डाळ, चणा डाळ वेगवेगळीच भिजत घालायचं साहित्य। वाटताना एकत्र थोडं घेऊन मिक्स करून वाटायचे। आणि हे आपण भिजत घातलेली उडदाची डाळ आहे ना त्याचंच पाणी आपल्याला थोडस वाटण्यासाठी वापरायचे। बघा हे असं छान बारीक वाटलं गेलेलं आहे। आपल्याला ना पाणी आता मिक्स नाही करायचंय, असंच मी हे एका डब्यामध्ये काढून घेते। या पिठाच्या ना आंबोळ्या आणि इडली पण छान होते। आता हे मी असं सगळं थोडं घेऊन मिक्स करून वाटून घेते। आणि आपल्याला ह्याच पाण्याचा वापर, म्हणजे उडदाची डाळ ही भिजत घातली ना त्याच पाण्याचा वापर करायचा आहे वाटण्यासाठी, तर पाणी टाकायचं नाही।
आपलं आंबोळीचं बेटर सगळं वाटून घेतलेलं आहे बघा. असं छान असं बारीक वाटून घेतलंय. आता हे आपल्याला ना रात्रभर असंच ठेवून झाकून ठेवायचे आणि सकाळी ह्याच्या आंबोळ्या करायच्यात. पण हे सकाळी पीठ बघा छान असं फुलून येईल आंबून. आता हे आपलं आंबोळीचं पीठ आहे ना, असं मी खाली ही प्लेट ठेवली आहे, कारण हे ना सकाळी ना असं भरून म्हणजे ओतून पण जाते असं कधी कधी बाहेर, तर तसं होईल म्हणून त्याच्यासाठी मी प्लेट ठेवली आहे खाली अशी. आणि आता गरमीच्या दिवसात ना होते पीठ म्हणजे भरून येते आणि वाहून पण जाते कधी कधी. आणि मेथ्यांनी ना हे चांगलं आपल्याला जाळी वगैरे म्हणजे आंबोळ्यांना पडते मेथ्या टाकल्या तर. आणि चणा डाळीने पण असे जरा अशी कुरकुरीतपणा वगैरे मस्त येतो आणि छान चविष्ट होतात. आणि प्रमाण असंच 3 ग्लास तांदूळ तर 1 ग्लास उडदाची डाळ, पोहे 1 मूठभर. पण हे प्रमाण बरोबर आहे, परफेक्ट. तुम्ही ज्या भांड्याने घ्याल ते याच प्रमाणात घ्या आणि छान होतात आपल्या आंबोळ्या. आता मी हे ढाकून ठेवते. आता बघूया आपलं पीठ रात्रभर असंच होतं आपण ठेवलेलं. आता कसं ते फुलून वर आले बघा. छान असं आपलं पीठ वरपर्यंत आंबून आले बघा छान असं. ह्याच्या आहे ना आंबोळ्या आणि इडल्या पण छान होतात ह्याच्या. आणि मी हे भिजवून रात्री ठेवलं ना, त्याच्यात मीठ वगैरे नव्हतं टाकलं. आता मी ह्याच्यातलं आपल्याला आता करायचं तेवढं काढणार आणि बाकी फ्रीज मध्ये ठेवणार आहे. बाहेर असंच ठेवलं ना तर आंबट होणार, तर फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आणि मीठ आता पाहिजे तेवढ्यालाच घालणार मी, मीठ घालून नाही ठेवत मी याच्यात. आता मी गॅसवर एक भिडं ठेवलंय. आता त्याला मी तेल वगैरे लावून घेतलंय. त्याच्यावर आता मी आंबोळ्या काढायला घेते. छान अशा नरम असे लुसलुसीत होतात या आंबोळ्या. अशाच प्रकारे मी आंबोळ्या आपल्याला मला पाहिजे तेवढ्या मी काढून घेते. छान अशा पटापट भिड्यावर पण व्यवस्थित आपले निघतात. अशा प्रकारे आपल्या छान अशा बघा एकदम नरम अशा छान बघा अशा नरम स्पंजी अशा झाल्यात आंबोळ्या आपल्या. ह्याच्या ना ह्या अशा पिठाच्या इडल्या पण छान अशा नरम स्पंजी असं होतात. तर ह्या बघा आपल्या आंबोळ्या आपण बघूया कशा झाल्या आहेत. तोडून बघूया आपण ह्या कशा आहेत. बघा अगदी लुसलुशीत अशा झाल्या आहेत, छान अशा एकदम बघा. आणि ह्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत खाऊ शकता किंवा उसळ केलीत किंवा चिकन केलं, म्हणजे हे व्हेज नॉन व्हेजला दोन्हीला तुम्ही
आंबोळ्या खाऊ शकता, छान लागतं. आणि ह्याच्या तुम्ही इडल्या पण करू शकता. नक्की ट्राय करा तुम्ही हे. आणि कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.